Question number 6. If h of x is equal to under root of 4 into f of x plus 3 into g of x, काही व्हॅल्यूज इथे दिले. f of 1 equal to 4, g of 1 equal to 3, f dash of 1 equal to 3, g dash of 1 equal to 4. Find h dash of 1. Find h dash of 1. सेम ॲज इट इज क्वेश्चन नंबर 4 सारखा आहे, फक्त एवढंच की इथं टेबल दिलेलं नाही, टेबलच्या ऐवजी रिक्वायर्ड व्हॅल्यूज डायरेक्टली दिले. क्वेश्चन नंबर 4 मध्ये आपल्याला एक टेबल दिलं होतं, हे सगळे व्हॅल्यूज गिवन म्हणून लिहून घेऊ आपण. गिवन f of 1 equal to 4, g of 1 equal to 3, f dash of 1 is equal to 3, and g dash of 1 is equal to 4. We are supposed to find out h dash of 1. म्हणजे फर्स्ट ऑफ ऑल h of x चा मला डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. इट इज ऑल्सो गिवन दॅट h of x is equal to under root of 4 into f of x plus 3 into g of x. आता हे कंपोजिट झालंय. आपल्याला तर माहित आहे रूट ऑफ फंक्शनचा फॉर्म्युला काय येते? डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट ऑफ फंक्शन. रूट मध्ये काहीतरी फंक्शन असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह येते 1/2 रूट फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. हेच फॉर्म्युला इथं वापरायचं आहे आपल्याला. डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट ऑफ दिस कंपोजिट फंक्शन हे होईल डी बाय डी एक्स. बोथ साइड्स में डिफरेंशिएट विथ रेस्पेक्ट टू एक्स होतं. डेरिव्हेटिव्ह ऑफ एच ऑफ एक्स इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट 4 into f of x plus 3 into g of x. हे होईल h of x चा डेरिव्हेटिव्ह h dash of x is equal to डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट ऑफ फंक्शन हे होईल 1/2 रूट फंक्शन into डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. आता ह्या फंक्शनचा होल पॉवर 1 आहे. टर्म्स ॲडिशन मध्ये आहेत. जेव्हा ॲडिशन सबट्रॅक्शन मध्ये टर्म्स राहतात डेरिव्हेटिव्ह प्रत्येका टर्मला सेपरेटली अप्लाय होईल. h dash of x is equal to डेरिव्हेटिव्ह ऑफ 4 into f of x plus डेरिव्हेटिव्ह ऑफ 3 into g of x whole divided by 2 into under root of 4 f of x plus 3 into g of x. आता इथे काय आहे? कॉन्स्टंट मल्टिप्लाइड बाय व्हेरिएबल. कॉन्स्टंट बाहेर व्हेरिएबलचा डेरिव्हेटिव्ह हे होईल h dash of x is equal to कॉन्स्टंट 4 बाहेर f of x चा डेरिव्हेटिव्ह आपण f dash of x असे लिहू शकता. 4 into derivative of f of x can be written as f dash of x. Similar here 3 constant बाहेर g of x चा डेरिव्हेटिव्ह. 3 constant बाहेर derivative of g of x whole divided by 2 into under root of 4 f of x plus 3 g of x. आता आपल्याला h dash of x ऑप्शन झालंय, पण आपल्याला h dash of x कुठं काढायचं आहे? ॲट x is equal to 1. नाव
at h dash of x at x is equal to 1. ते होईल h dash of 1 is equal to 4 into f dash of 1 3 into g dash of 1 whole divided by 2 into under root of 4 into f of 1 3 into g of 1 4 into f of 1 3 into g of 1. हे होईल h dash of 1 is equal to 4 into व्हॅल्यूज आपल्याला दिलेले आहेत f dash of 1 ची व्हॅल्यू आहे 3 प्लस 3 into g dash of 1 ची व्हॅल्यू आहे 4 whole divided by 2 into under root of 4 into f of 1 ची व्हॅल्यू आहे 4 प्लस 3 into g of 1 ची व्हॅल्यू आहे 3 हे होईल h dash of 1 is equal to 12 plus 12 divided by 2 into under root of 16 plus 9 25 चा स्क्वेअर रूट येते 5. मीनवाईल न्यूमरेटर मध्ये होते 24 डिवाइड बाय 2 into 5. हे होईल 2 1 जा 2 12 जा h dash of 1 चा फायनल आन्सर येईल 12/5. चला लिहून द्या 12/5. Next, question number 7. Find the x coordinate of all the points on the curve y equal to sin 2x minus 2 sin x, y is equal to sin 2x minus 2 sin x, where 0 less than equal to x less than 2 pi म्हणजे आपल्याला प्रिन्सिपल सोल्युशन काढायचं आहे. वेअर जिथं गिवन फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह 0 पाहिजे. 0. इथं आपल्याला अँगलचा कन्सेप्ट आलाय आणि एक पिरियड दिलाय 0 to 2 pi असा इंटरवल दिलेला आहे. याचा अर्थ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे कन्सेप्ट आपल्याला यूज करावं लागतील. किमान अलाइड अँगल फॉर्म्युले तरी तुम्हाला माहित पाहिजेत ह्या प्रॉब्लेमसाठी.
आपल्याला काय दिलंय, y इक्वल टू हे फंक्शन दिलंय आणि आपल्याला अजून एक कंडिशन दिलंय, त्याचा डेरिव्हेटिव्ह काढावं लागतं, dy बाय dx इथं दिसायला, आणि ज्या जागी dy बाय dx इक्वल टू 0 होते तेव्हा x कोऑर्डिनेट काढायचे. बट x कोऑर्डिनेट काढते वेळेस कंडिशन्स त्यांनी मेन्शन केलं पाहिजे, दिलंय x ची व्हॅल्यू 0 किंवा 0 पेक्षा मोठी आहे आणि 2π पेक्षा लहान आहे. हे कंडिशन फॉलो करूनच आपल्याला x चे व्हॅल्यूज ऑब्टेन करायचे. गिवन y इक्वल टू sin 2x minus 2 sin x. Let us differentiate with respect to x. Differentiate with respect to x. हे होईल dy by dx is equal to d by dx sin 2x minus 2 sin x होल पॉवर 1 आहे. टर्म्स ऍडिशन सबट्रॅक्शन मध्ये जेव्हा राहतात डेरिव्हेटिव्ह प्रत्येका टर्मला सेपरेटली अप्लाय होईल. डेरिव्हेटिव्ह ऑफ sin 2x मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ 2 sin x. साइनच्या अँगल मध्ये सिम्पली x नाही, x सोडून काहीतरी फंक्शन दिसायला, याला कंपोजिट फंक्शन म्हणावं लागेल, sin f of x. sin f of x चा डेरिव्हेटिव्ह येते cos f of x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f of x. हे होईल cos 2x. डायरेक्टली कॅल्क्युलेशन करू शकता आपण, आता एक्सरसाइजच्या शेवटला आल्या तरी पण आपण स्टेप बाय स्टेप जाऊ.